नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सुंदर सकाळ, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि बघा सकाळची कामे इथे मी उरकून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मला आज आपल्या रोजच्या कामापेक्षा इतर एक्स्ट्राची कामं असतात ना, ती बरीच करायची होती. म्हणलं चला आज तरी करून घ्यावं, कारण रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने राहून जातात आणि मग घरामध्ये पसारा तसाच दिसतो किंवा घाण ते आपल्यालाच बघवत नाही किंवा आपलं मन लागत नाही, बेचैन होतं. अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि म्हणून म्हणलं आज फायनली करायच्या. तसं तर मी एक एक गोष्टी करून रोज कुठली ना कुठली नवीन क्लिनिंग असेल ती करते किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असतील तर ते करते. एक तरी काम मला रोजच्या कामापेक्षा एक्स्ट्रा व्हावं असं वाटतं. आता बऱ्यापैकी ना थंडी संपत आलेली आहे, म्हणजे नाहीच शक्यतो थंडी वाजतच नाही. तर म्हणलं विनाकारण कशाला पसारा घरभर ठेवावा, म्हणून ज्या आपले जे थंडीमध्ये लागणारी कपडे होती, स्वेटर किंवा कानटोपी, टोप्या होत्या, ब्लँकेट होते, आपण एक्स्ट्राचे काढून ठेवतोच, तर ते म्हणलं धुवून घ्यावं. ब्लँकेट तसं तर मी धुवून ठेवलेलेच होतं. आता फक्त ते व्यवस्थित घडी घालून त्याला व्यवस्थित जागेवर, म्हणजे रोजच्या हाताला न येतील अशा जागेवर ठेवून द्यायचं होतं. सगळ्यांचे स्वेटर गोळा केले आणि ते मशीनला लावले आणि तसं तर आधी धुवूनच काढलेले होते. 8च दिवस झाले, फक्त ठेवायचे म्हणून परत एकदा धुवायचे होते, तर ते लावून घेतले. तिकडे मशीन तिचं काम करते तोवर म्हणलं आपण हा बेडरूममधला पसारा आवरावा. आता ब्लँकेट हे रियांशचे तर 2 ब्लँकेट वरती होते, तर म्हणलं आता 2 कशाला लागतील, थंडी थोडीशी नॉर्मल रात्रीच्या वेळेला गार लागते, त्याच्यासाठी एक ब्लँकेट बस झालं, त्याच्यासाठी दुसरं आहे ते ठेवून द्यावं. आता ठेवताना ना मी व्यवस्थित अशी पिलोसारखी घडी घालते. याचा ना मी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आधीच टाकलेला आहे. व्यवस्थित आणि कमी जागेत आणि घडी कशीही फेका, अजिबात उघडणार नाही किंवा सुटणार नाही अशा पद्धतीने मी घडी घालून घेते. एकदम सोपी, पण बघणाऱ्यांना असं वाटतं की कशी घातली, विचारात पाडणारी अशी घडी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर अशी घडी आहे. तर चला आता मी घडी घालून आता हे ब्लँकेट अशा ठिकाणी ठेवते जिथे माझा रोज रोज हात लागणार नाही किंवा मला तो रोज पसारा दिसणार नाही. याच्यावरती धूळ बसू नये किंवा धुतलेलं ब्लँकेट परत खराब होऊ नये म्हणून मी माझ्याकडे असलेली ना एक प्लास्टिकची कॅरी बॅग आहे, त्याच्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे वर्षभर टेन्शनच नाही. आता कपडे आपण वर्ष पाहत नाही, अशी काही ब्लँकेट्स, चादर वगैरे असतात ना, ती कपडे आपण वर्षभर पाहत नाही आणि बेडमध्ये किंवा कपाटात लांब कुठेतरी ठेवून देतो आणि आपण काय सारखं बघत नाही. जेव्हा गरज असते तेव्हाच आपण बघतो. तर त्याच्यासाठी ना एक डांबर गोळी मी त्याच्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे कपड्याला काही वाळवी वगैरे असेल, सध्या तर कुठे नसतेच, पण शक्यतो आपण रिस्क नको म्हणून एखादी हे डांबर गोळी टाकून ठेवावी किंवा कुजट असा कुमस वास येत नाही म्हणून. आता ही कॅरी बॅग वरतीच ठेवली, कारण तिरयांची ॲन्युअल फंक्शनची कपडे आहेत ना, ती थोडी मोठी झालीत, तर ती अल्टर करायची होती म्हणून. तर चला मी ना काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते बरं का, ज्या की आपल्याला, प्रत्येक गृहिणींचं असं असतं की आपण घरातलं प्रत्येक काम तर करतो पण स्वतःसाठी वेळ अजिबातच देत नाही, खरंच द्यायला जमतच नाही किंवा आपण स्वतःहून अवॉइड करतो त्या गोष्टींना किंवा स्वतःसाठी वेळ देणं या गोष्टीला आपण व्हॅल्यूच देत नाही, त्याच्यासाठी आपण वेळ देत नाही. आपली स्किन केअर असेल किंवा हेअर केअर असेल किंवा आपली एक्सरसाइज असेल किंवा आपल्या हेल्थविषयी ज्या पण गोष्टी असतो ना, ह्या आपण शेवटी ठेवतो किंवा आपण कधी टाईमच देत नाही. तर त्याच्यासाठी ना मी घरातीलच काही गोष्टी मध्ये बदल केला. म्हणजे झाडू होता, तिथे केरसुनी आणली. केरसुनीने काय होतं, आपण पूर्णपणे वाकून झाडू मारतो, त्याच्यामुळे ना आपल्या बऱ्याच म्हणजे पायाचा, कमरेचा व्यायाम होतो ना, तर आपल्याला एक्स्ट्राची एक्सरसाइज करायची गरज नाही पडत. आता घरामध्ये मशीन आहे, रोज तर कपडे मशीनलाच लावते, पण आवर्जून ना जी काही कपडे असतात ना घरामध्ये, अशी कपडे असतात ज्याचा कलर जातो, जी नवीन आहेत किंवा जे हातानेच धुवायला पाहिजेत, काही वरती डिझाईन असतात, पॅचेस असतात, अशी कपडे मी आवर्जून हाताने धुवायला काढते. याने काय होतं माहिती आहे का, आठवड्यातून एकदा जरी कपडे धुतले ना तर आपला व्यायाम होतो. हाताने कपडे धुतल्याने काय होतं, पोटाचा घेर कमी होतो.
तर रोज तर मी नाही धुत, पण अशी कपडे गोळा करून ठेवते आणि एकाच दिवशी मस्त स्वच्छ धुते पण आणि एक्सरसाइज पण होते आणि तेवढंच बॉडीला आराम, म्हणजे एकदम छान पण फील होतं. तुम्ही जर हाताने कपडे धुवायचीच बंद केली असेल ना, तर एकदा तरी ट्राय करा, हाताने धुत जावा. पोट ज्यांचं असेल ना, त्यांचं पोटसुद्धा कमी होतं. रोज धुतली तर अतिउत्तम, खूपच छान. तर चला, आता माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये कम्फर्ट टाकलेलं होतं. त्याचा सुगंध एकदम मस्त येतो, म्हणून मी ते पाणी बाथरूममध्ये सगळीकडे ओतून घेतलं, म्हणजे बाथरूममध्ये घाण वास येऊ नये किंवा त्याचा स्मेल चांगला यावा, म्हणून मी सगळीकडे ओतून घेतलं. खरं तर आजची कपडे ना सगळी व्हाईट कलरची होती आणि मशीनमध्ये इतर कपड्यांमध्ये टाकून दुसऱ्या कपड्यांचा कलर लागतो किंवा मग पांढरी कपडे असतात ती मशीनमध्ये व्यवस्थित निघत नाहीत, म्हणून ती मी हाताने धुवून घेतली. आणि आता बघा, मस्त उन्हामध्ये कपडे सुकायला टाकते. शक्यतो लहान मुलं असतील घरामध्ये तर त्यांचे ना उन्हामध्येच कपडे सुकवावे किंवा आपले इनरवेअर असतात त्यासुद्धा उन्हामध्ये टाकावे. त्याने काय होतं, कपडे निर्जंतुक होतात. असो, मी आता तुम्हाला थोड्याफार हेल्थविषयी आणि थोड्याफार काही टिप्स सांगितल्या. त्या तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. दुपारी मम्मींसाठी भाकरी बनवावी लागते. एकच भाकरी बनवायची असते, त्यामुळे मी माझी सकाळची कामं झाली ना भाकरी बनवून घेते. लागलंच तर काय भाजी वगैरे बनवून ठेवते, म्हणजे आपल्याला कमी पडली तरी होऊन जाते म्हणून. तर आज त्यांना ना अंड्याची पोळी खायची होती, म्हणून त्यांच्यासाठी अंड्याची पोळी बनवली आणि भाकरी बनवली. रियांचं स्कूलचं टायमिंग थोडंसं लेट झालं आहे, 1:30चा टायमिंग झालेला आहे, कारण आता ॲन्युअल फंक्शन जवळ येत आहे आणि त्याची डान्सची प्रॅक्टिस चालली आहे म्हणून. आपण घरातली कामं केली म्हणजे जेवण वगैरे टायमिंगवरती बनवून ठेवलं तर मग मागच्यांना पण टेन्शन नसतं, कधीही घेऊन जेवण करून घेऊ शकतात ते. त्यामुळं मी आजकाल तर खूप लवकरच करायचं ट्राय करते. दुपारचं जेवण पण 12-12:30 वाजता सगळं व्यवस्थित बनवून ठेवते. त्याच्यानंतर मग रियांशला आणायला जाते आणि आल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी पण टाईम द्यायला भेटतो. ती एक चांगली गोष्ट आहे. त्यांचं आवरणं असतं, स्टडी घेणं असतं किंवा त्यांच्यासोबत खेळणं, टाईम स्पेंड करणं, या गोष्टी पण असतात. त्या गोष्टीसाठी कामं लवकर होतील तेवढं चांगलं असतं. दुपारच्या वेळेला त्याला झोपवायचं असतं. दुपारी झोपला तर तो शांत व्यवस्थित असतो दिवसभर, नाही तर इतका त्रास देऊन सोडतो ना, तर विचारायलाच नको. आज रियांच्या आवडीची भाजी नव्हती बनवलेली, म्हणजे चवळीची उसळ बनवली होती, ती त्याला आवडत नव्हती, म्हणून पावटा राईस बनवला. थोडासाच बनवला, तो त्याला जितका लागेल तेवढाच. आणि मला जायची घाई झाली होती, खरं तर 10च मिनिट राहिले होते, म्हणून मी एकदम सिंपल राईस बनवला. लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण तर करून ठेवलेलंच असतं, तेच थोडंसं टाकलं, अर्ध टोमॅटो टाकलं आणि पावटा टाकला आणि थोडीशी चटणी टाकली चवीपुरती आणि थोडासा राईस टाकून हळद टाकून मस्त शिजायला ठेवून दिला. तर त्याला घेऊन आल्यानंतर ना माझं रोजचं हे काम असतं की त्याची बॅग चेक करत असते. मला तर असं वाटतं प्रत्येक पालकांनी ही गोष्ट केली पाहिजे. घरी आल्या मला तर असं चैनच पडत नाही की त्याचं होमवर्क काय दिलेलं आहे, का त्याने स्कूलमध्ये स्टडी व्यवस्थित केला का, किंवा कुठली पानं वगैरे तर फाडली नाहीत, विनाकारण वेस्ट तर नाही घालवलं ना, ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करते. आणि त्याचा टिफिन बॉटल सगळं चेक करते आणि व्यवस्थित जागेवर ठेवते आणि त्याला अंघोळ घालून घेते. अंघोळ ना थोडीशी लेटच घालते, कारण तो 9 वाजता उठतो आणि तिथून सगळं उरकेपर्यंत लेट होतो ना, आणि यांना ऑफिसला जायचं असतं आणि ऑफिसला जाताना ते स्कूलला सोडतात, त्याच्यामुळे मी अंघोळ शक्यतो सकाळीच घालत नाही, स्कूलवरून आल्यावरच घालते. आणि स्कूलवरून आल्यानंतर एकदम फ्रेश करते, मग तो थोडा वेळ खेळतो. चला, असा आमचा दिवस जातो. भेटूया नंतर, बाय.